नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण हॉटेलमध्ये मसाला डोसा खातो. तो अगदी पातळ आणि कुरकुरीत असतो. तसाच आपल्याला हा उपासाचा मसाले डोसा बनवायचा आहे. त्यासाठी मी 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हे आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. इन्स्टंट करायचं आहे आपल्याला, त्यामुळे थोडं जाडसर वाटायचं आणि पुन्हा भिजत ठेवायचं आहे ते. आता हे आपण वाटून घेतले. थोडं जाडसरच रव्यासारखं वाटायचं आणि त्यात भरपूर पाणी घालायचं, की भिजल्यानंतर आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे. 15 मिनटं आपल्याला हा झाकून ठेवायचं आहे असंच. आणि नंतर तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी चटणी करून घेऊ. उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि चटणीसाठी शेंगदाणे, 1 मिरची, जिरे आणि थोडंसं मीठ टाकले. थोडं पाणी टाकून आणि चटणी करून ठेवू. आता बघा 15 मिनटं झालेत आणि हे भिजलेत, पण जरा जाडसर आहे, त्यामुळे आपल्याला त्याची पेस्ट करावी लागेल, कारण त्याचा डोसा बनणार नाही. मग त्यासाठी आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यावी लागेल. पुन्हा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ते. सुरुवातीला आपण कोरडाच काढला. आता हा भिजवलेला साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. आता हे सुद्धा 15 मिनटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. भाजीला मी शेंगदाण्याचं तेल टाकले, थोडे जिरे टाकले फोडणीला आणि जिरे आणि मिरची 3-4 मिरच्या घेऊन आणि वाटून घेतल्या आहेत. चांगलं परतून घ्यायचं आहे. उकडलेले बटाटे कापलेत आणि छान त्याच्या फोडी त्याच्यात टाकून दिल्या आहेत. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हलवून घ्यायचं, छान अगदी हलवून घ्यायचं, कारण आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी त्या डोशासारखंच आपल्याला करायचं आहे. बटाट्याची भाजी आणि डोसा. थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं. त्या डोशाला सुद्धा चटणी, भाजी सर्व असं तसंच आपल्याला या डोशासाठी करायचं आहे. त्याच्यावर थोडा वेळ 1-5 मिनटं आपण झाकण ठेवणार आहे. आता इथे आपलं हे पीठ छान पेस्ट झालेली आहे, ते ओतून घेऊ. 15 मिनटं झालेले आणि ते छान असं हलवून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यात. तवा तापत ठेवला आहे मी निर्लेपचा. थोडंसं तेल टाकून आणि फडक्याने पुसून घ्यायचं आहे. थोडा बेकिंग सोडा मी यात घालणार आहे. अगदी थोडा घालायचा आहे. जास्त घातला तर लालसर होतात. आणि हलवून घ्यायचं आहे छान. तवा आपला तापलेला आहे. आता एक एक डोसा आपण असा तयार करून घेऊ. आणि आपल्याला कुरकुरीत पाहिजे असेल तर कमी गॅसवर आपल्याला तो करावा लागतो. आणि जर आपल्याला मऊ डोसा हवा असेल तर आपल्याला तो जरा थोडासा मीडियमवर करून आणि करायचा असतो. आता हे आपल्याला कुरकुरीत डोसे करायचे, त्यामुळे चांगले होऊ द्यायचे ते. अशा प्रकारे 2-3 डोसे मी करून दाखवते. छान जाळी आली आहे बघा. आणि थोडंसं अगदी थोडं तेल सोडून आणि आपल्याला उलट करून घ्यायचा, उलटा पलटा करायचं. पण करायच्या वेळेला अगदी शांततेने उलटायचा तो. असं चमच्याने सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. उलट करायचा असेल तर करा, नाही तर तसा सुद्धा असा लालसर झाला तर काढता येतो. आता हा 3रा डोसा मी त्याच्यावर झाकण ठेवून आणि केला आहे. छान झाला आहे तो पण. बघा आता
त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे. अगदी छान झाले डोसे, कुरकुरीत आणि छान डोसे झालेत. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.